सायलीचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळ्यांमध्ये शांत वेदना होती. घरच्यांनी सांगितलं, हा मुलगा चांगला आहे, स्थिर आहे, तुझं भविष्य सुरक्षित राहील. पण कोणीही तिच्या मनाला विचारलं नाही, कारण तिचं मन तर कधीच कुणाकडे होतं. आदित्य तिचं पहिलं प्रेम. कॉलेजच्या दिवसात सुरू झालेली त्यांची गोष्ट स्वप्नासारखी सुंदर, पण जात, घरची परिस्थिती आणि समाज या सगळ्यांनी त्या प्रेमावर शिक्का मारला. अशक्य. सायलीने खूप प्रयत्न केला. आई वडिलांना समजावलं, रडली, भांडली, पण शेवटी तिला एकच वाक्य ऐकायला मिळालं, आमच्या सन्मानासाठी तू हे लग्न कर. आणि ती शांत झाली, कारण काही वेळा प्रेमापेक्षा कर्तव्य जास्त मोठं असतं. लग्नाचा दिवस आला. सायली नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती, पण तिचं मन मात्र तुटत होतं. मंडपात बसताना तिने शेवटचा एकदा फोन उघडला. आदित्यचा मेसेज होता, जर तू आनंदी असशील तर मीही शांत आहे. त्या एका मेसेजने तिचं हृदय अजूनच मोडलं, कारण तो तिच्या आनंदासाठी स्वतःचं प्रेम सोडत होता. लग्न झालं, नवीन घर, नवीन माणसं, नवीन आयुष्य. तिचा नवरा रोहन, तो खूप चांगला होता, समजूतदार होता, पण सायलीचं मन अजूनही भूतकाळात अडकलेलं होतं. रोहनला हळूहळू सगळं कळायला लागलं. तिच्या शांततेत, तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला जाणवत होतं. एक दिवस त्याने विचारलं, तू खरंच खुश आहेस का माझ्यासोबत? सायली काही क्षण बोलली नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी रोहनने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, मी तुझ्यावर जबरदस्तीने प्रेम मिळवू इच्छित नाही. जर तुझं मन कुठे दुसरीकडे असेल तर मी तुला थांबवणार नाही. सायली थबकली, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाला समजून घेतलं होतं. काळ गेला. सायलीने स्वतःला सावरलं, आयुष्य स्वीकारायला सुरुवात केली. रोहनच्या प्रेमात एक वेगळं सौंदर्य होतं. स्वार्थ नव्हता, फक्त समजूत होती. हळूहळू सायलीचं मन बदलायला लागलं. जिथे जबरदस्ती नव्हती तिथे प्रेम आपोआप निर्माण झालं. एक दिवस ती स्वतःहून रोहनला म्हणाली, माझं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं, पण तू मला प्रेमाचा खरा अर्थ शिकवलंस. रोहन हसला, आणि त्या दिवशी सायलीच्या आयुष्यात पहिल्यांदा मनाने केलेलं लग्न झालं. काही वेळा मनाविरुद्ध घेतलेले निर्णयच आयुष्यात खरं सुख देऊन जातात. फक्त वेळ आणि समजूत लागते. लग्नाला 2 वर्ष झाली होती. सायली आता खरंच बदलली होती. रोहन सोबतचं आयुष्य तिने मनापासून स्वीकारलं होतं. त्याच्या छोट्या छोट्या काळजीत, शांत प्रेमात तिला खऱ्या सुखाचा अर्थ सापडला होता. पण आयुष्य कधी सरळ चालत नाही. एक दिवस अचानक तिच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. हॅलो सायली. तो आवाज ऐकताच तिचं हृदय जोरात धडधडलं. आदित्य. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं झालं. जुन्या आठवणी, जुनं प्रेम सगळं डोळ्यासमोर आलं. ते दोघं भेटायचं ठरवतात एका जुन्या कॅफेमध्ये, जिथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. सायली तिथे पोहोचते. आदित्य तिच्याकडे बघतच राहतो. तू अजूनही तशीच दिसतेस, तो हलका आवाजात म्हणतो. सायली फक्त हसते, पण आता त्या हसण्यात वेदना नव्हती, शांतता होती. आदित्य म्हणतो, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. जर तू सांगशील तर आपण पुन्हा सुरुवात करू शकतो. हा तोच क्षण होता ज्यासाठी कधीतरी सायली सगळं सोडायला तयार होती. पण आज ती शांतपणे म्हणाली, प्रेम अजूनही आहे, पण आता हे माझं आयुष्य नाही. आदित्य थोडा हादरला. म्हणजे? सायलीच्या डोळ्यात आता स्पष्टता होती. माझं मन कधी तुझ्यासाठी धडधडलं होतं, पण आता ते कुणासाठी शांतपणे जगायला शिकलं आहे. ती पुढे म्हणाली, रोहनने मला कधीच जबरदस्ती केली नाही. त्याने मला वेळ दिला, समजून घेतलं, आणि त्या शांत प्रेमात मी स्वतःला शोधलं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो हसत म्हणाला, तू खूप बदलली आहेस, पण आनंदी दिसतेस. सायली,
हलकसं हसली. हो, कारण आता मी मनाने निर्णय घेते, पण समजुतीने जगते. ती उठली आणि निघताना एकच वाक्य बोलली, काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, कारण त्या आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच असतात. त्या दिवशी सायलीने भूतकाळाला शेवटचा निरोप दिला आणि वर्तमानाला पूर्णपणे स्वीकारलं. जुनं प्रेम विसरणं कठीण असतं, पण नवीन प्रेम स्वीकारणं हेच खरं ध्येय असतं. आदित्यला भेटून आल्यावर सायली पूर्णपणे शांत झाली होती. जणू काही तिच्या आयुष्यातला एक मोठा अध्याय संपला होता. आता तिच्या मनात फक्त एकच नाव होतं, रोहन. काही दिवस सगळं छान चाललं होतं. हसणं, बोलणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद. पण अचानक एक दिवस रोहन ऑफिसमधून परत येताना त्याचा अपघात झाला. फोन आला, तुमचे हस्बंड हॉस्पिटलमध्ये आहेत. कंडिशन सिरियस आहे. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रोहन ICU मध्ये होता. मशीनवर श्वास चालू होता. डॉक्टर म्हणाले, पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत. सायली बाहेर बसून रडत होती. तिला आठवत होतं, तोच रोहन ज्याने तिला कधीच जबरदस्ती केली नाही. तिचं दुःख स्वतःचं मानलं आणि आज ती त्याला गमावण्याच्या भीतीत होती. पहिल्यांदाच तिला जाणवलं, हे प्रेम आहे, खरं प्रेम, जिथे भीती असते गमावण्याची, जिथे सवय नसते तर गरज असते. ती देवासमोर हात जोडून म्हणाली, देवा, माझं पहिलं प्रेम तू घेतलंस, पण हे नाही, याच्याशिवाय मी जगू शकत नाही. काळ थांबल्यासारखा वाटत होता. 24 तास झाले. डॉक्टर बाहेर आले. सायलीचा श्वास थांबला. डॉक्टर हलकसं हसले. डेंजर टळलं आहे, तो आता सुरक्षित आहे. सायली रडतच खाली बसली. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, आनंदाचे होते. काही दिवसांनी रोहनला शुद्ध आली. सायली त्याच्याजवळ बसली होती. त्याचा हात घट्ट धरून रोहन हलकसं हसत म्हणाला, तू तू अजूनही आहेस माझ्यासोबत. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता कुठेही जाणार नाही, कारण तूच माझं सगळं आहेस. त्या दिवशी पहिल्यांदाच सायलीने रोहनला घट्ट मिठी मारून मनापासून म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करते. रोहन हसला, कारण त्याला माहित होतं, हे शब्द मिळवायला त्याने खूप संयम ठेवला होता. शेवटचं वाक्य मनाविरुद्ध सुरू झालेलं नातं कधी कधी मनाचंच सर्वात मोठं आधार बनतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया.